सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज या ठिकाणी आषाढ पौर्णिमा म्हणजेच ज्याला आपण गुरुपौर्णिमा असे म्हणतो आणि या गुरुपौर्णिमाच्या अनुषंगाने गुरूंच्या प्रती गुरुपरंपरा जी आहे या गुरुपरंपरेच्या प्रती कृतज्ञता जी आहे ही कृतज्ञता व्यक्त करण्याचा असणारा आजचा दिवस असल्यामुळे आपण हा संपूर्ण भारतवर्षामध्ये आजचा दिवस हा अतिशय उत्साहाने अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये आपण सगळेजण साजरा करत असतो। गुरुपौर्णिमा जी आहे गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यामध्येच का? अनेक बाकीचे आपले 12 महिने आहेत, मग 12 महिन्यामध्ये आषाढ महिन्यामध्येच गुरुपौर्णिमा आपण का साजरी करावी? तर गुरुपौर्णिमेच्या अनुषंगाने त्याला मुख्य कारण म्हणजे याच पौर्णिमेपासून आपली जी असणारी अनादी कालापासून आलेली जी परंपरा आहे, संन्यासाची असणारी परंपरा असेल, परिव्राजकाचार्याची असणारी परंपरा, या संपूर्ण संन्यास आश्रमाचा काय होतो चातुर्मास जो आहे हा चातुर्मास जो आहे हा गुरुपौर्णिमेला गुरुपूजन आपण करतो आणि गुरुपूजन करून हा चातुर्मासाचे आरंभ या ठिकाणी होतो। हा चातुर्मास कधीपर्यंत चालतो तर भाद्रपद पौर्णिमेपर्यंत असणारा हा चातुर्मास। त्या ठिकाणी वास्तविक 2च महिने जरी असले तरी त्या अनुषंगाने या ठिकाणी संन्यासांचा असणारा जो चातुर्मास आहे हा या ठिकाणी 2 महिने त्याला उपनिषद प्रमाण त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून आषाढ पौर्णिमेपासून भाद्रपद पौर्णिमेपर्यंत असणारा हा काय सगळा साधनेचा कालावधी। या कालावधीमध्ये काय मनाचे असणारे एकाग्रता जर आपण पाहिलं इतर दिवसापेक्षा या कालामध्ये मनाची एकाग्रता शांत झालेली असते, वातावरण अतिशय प्रसन्न असतं। त्यामुळे कुठलंही आध्यात्मिक साधना, आध्यात्मिक लिखाण, आध्यात्मिक चिंतन, मनन, श्रवण करण्याकरता म्हणून काय अत्यंत अनुकूल हा काळ। आणि बाहेर सर्वत्र दुसरा काय विचार तर बाहेर सर्वत्र पाणी झाल्यामुळे नदी नाल्या अत्यंत तुडुंब भरल्यामुळे असणारा प्रवास करणं आता शक्य होत नसल्यामुळे एका ठिकाणी बसून आपण काय करतो या ठिकाणी हे सगळे संन्यासी असेल साधक वर्ग आहे हा सर्वच्या सर्व या गुरुपौर्णिमेपासून तर भाद्रपद पौर्णिमेपासून परमेश्वराचं चिंतन एखादा सद्ग्रंथ घेऊन त्या ग्रंथाचा असणार 2 महिन्याचा असणार त्या ठिकाणी चिंतन आपण म्हणतो आम्ही हा ग्रंथ लावला आम्ही तो ग्रंथ लावला एखादा विशेष ग्रंथ घेऊन त्या ग्रंथाचा आपण काय करतो या ठिकाणी चिंतन करण्यासाठी या 2 महिन्याचा कालावधी जास्तीत जास्त आपण साधन भजन चिंतन मनन निधिध्यासना या अनुषंगाने आपण घालवत असतो। म्हणून असा असणारा हा जो कालावधी याची आरंभ आज या ठिकाणी आपण गुरुपौर्णिमेला करत असतो। मग गुरुपौर्णिमेला आपण दुसऱ्या नावाने आपण म्हणतो काय आपण व्यास पौर्णिमा। व्यास म्हणजे कृष्णद्वैपायन ज्यांनी काय केलं त्यांना आपण व्यास म्हणतो। भगवान वेदव्यासो महामुनिः व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधे वासिष्ठाय नमो नमः। अशा प्रकारे भगवान वेदव्यासांच्या नावाने
आपण या पौर्णिमेला काय करतो, संबोधित करतो भगवान वेदव्यासांच्या अनुषंगाने. गुरुपौर्णिमेला आपण दुसरं काय म्हणतो, वेदव्यास किंवा व्यास पौर्णिमा असं सुद्धा आपण म्हणतो. व्यासांचे फार मोठे आपल्यावर उपकार. व्यासांनी काय केलं तर भगवान वेदव्यासांनी सगळे जे आपले ग्रंथ आहेत, सर्वात पहिलं काय केलं तर महाभारतासारखं अत्यंत काव्य, या महाकाव्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा उपकार जो आहे भगवान वेदव्यासांचा आमच्यावर. तर या महाभारतामध्ये असणाऱ्या ज्या काव्यामध्ये यांनी काय केलं, श्रीमद भगवद्गीता जो उपदेश त्या ठिकाणी की ज्याचं आपण या ठिकाणी आता चिंतन करतोय, हा असणारा जो उपदेश आहे, या उपदेशाचं ज्या ठिकाणी विस्तारपूर्वक युद्धभूमीवर फक्त उपदेश केला अर्जुनाला, तो उपदेश कशा प्रकारे केला हे सगळं भगवान वेदव्यासांनी गीतेच्या माध्यमातून या 700 श्लोकांमधून आम्हाला सांगून जन्म आणि मृत्यूचं असणारं रहस्य, कोण जन्माला येतो कोण मृत्यू पावतो याचा असणारं न जायते म्रियते वदा वा कदाचित, या अनेक श्लोकांच्या द्वारे हे सांगण्याचा आम्हाला प्रयत्न केला. आणि म्हणून अशा प्रकारे सर्वात या विश्वामध्ये सर्वात मोठं काव्य कोणतं असेल तर महाभारत आपण म्हणतो. 1 लाखापेक्षाही जास्त श्लोक त्या ठिकाणी त्याच्यामध्ये येतात. आणि अशा प्रकारे महाभारत गीता अशा प्रकारे एवढंच नव्हे तर व्यासांचं महत् उपकार काय तर जो सर्वात आधी असणारा आद्य वेद, आद्याय सर्व वेदानां ऋग्वेदाय नमो नमः, की असा असणारा सर्वात मुख्य वेद ऋग्वेद. या ऋग्वेदाचे भगवान वेदव्यासांनी काय केले, पुन्हा 4 भागामध्ये त्याला विभक्त केलं. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. एका वेदात संपूर्ण जे आपलं असणारी परंपरागत भारतीय जेवढं काय आपलं हे शास्त्र प्रमाण आहे, या सगळ्याला व्यवस्थित विभाजन, व्यवस्थित त्याचं डिवायडेशन करून ठेवण्याचं महत् कार्य म्हणून आपण म्हणतो व्यासोच्छिष्ट जगत सर्वम. सगळ्याला जेवढं आपण शास्त्र या ठिकाणी अध्यापन करतो, हे संपूर्ण काय करतो, या संपूर्ण शास्त्र याला सिस्टमॅटिक ज्याला म्हणतो आपण, हे बसवण्याचं जे आहे, हे बसवण्याचं कार्य कोणी केलं, हे बसवण्याचं जे कार्य आहे भगवान वेदव्यासांनी केलं. आणि म्हणून व्यासांचे असणारे जे उपकार आपल्यावर आहेत, त्या उपकाराबद्दल असणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुद्धा आपण काय करतो, त्यांना या ठिकाणी गुरुस्थानी मानून असणारी संपूर्ण गुरुपरंपरेचा किंवा संपूर्ण गुरुपरंपरेचं पूजन आपण या दिवशी करत असतो. म्हणजे अशा प्रकारे गुरुपूजन म्हणजे या ठिकाणी आमच्या शास्त्रामध्ये किंवा आमच्याकडे असणाऱ्या परंपरेमध्ये काय, तर गुरुपूजन म्हणजे या ठिकाणी व्यक्तिपूजन नाही तर परंपरेचं असणारं तत्वाचं पूजन. त्या ठिकाणी जे काही तत्व, जे काही विचार त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवले, अशा पोहोचवणाऱ्या विचार, आचार, तत्व, ही जी परंपरा आहे, या संपूर्ण परंपराचं असणारं पूजन, की ज्याने आम्ही काय केलं, कोणते विचार दिले तर जीवात्म्यापासून तर परमात्म्यापर्यंतचा असणारा प्रवास कशा प्रकारे आहे हे सगळंच्या सगळं सांगण्यासाठी ज्यांनी काय अत्यंत प्रयत्नशील राहिले. आणि कसं, कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये निस्वार्थ कुठल्याही प्रकारची मला याच्या अपेक्षेने नाही तर काय जीवमात्राचा उद्धार व्हावा या अनुषंगाने संपूर्ण परंपरा काय राहिली, आमच्यावर हे संपूर्ण जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा वर्षाव करत राहिले. आणि म्हणून त्यांना आपण गुरुस्थानी म्हणतो. गुकारो अन्नकारः ऋकारो तन्निवर्तकः इति गुरुः आपण म्हणतो. शब्दाची व्याख्या काय तर अंधकारापासून म्हणजे अज्ञान स्वरूप जो अंधकार आहे त्या अज्ञान स्वरूप अंधकाराकडून ज्ञान स्वरूप जो प्रकाश आहे त्या ज्ञान स्वरूप प्रकाशाकडे घेऊन जाणारे जे आहेत ते गुरु. आणि म्हणून अशा प्रकारची ही असणारी संपूर्ण असणारी गुरुपरंपरा आपण मानतो. त्या ठिकाणी प्रार्थनेमध्ये आपण म्हणतो, काय म्हणतो, असणारी कुठून भगवान नारायणापासून आरंभ केलेली. पण महात भाग्यशील आहोत की आपली परंपरा कुठेपासून भगवान नारायण जे आहेत ते आदिगुरु विष्णू त्यांच्यापासून आरंभ झालेली. म्हणून म्हणतो ओम नारायणम
पद्मभवम, पद्मभव म्हणजे भगवान ब्रह्माला त्यांनी दिली. नारायणम पद्मभवम वसिष्ठ, त्यानंतर पद्मभवन त्यांनी कोणी, ब्रह्माने वसिष्ठांना दिली. वसिष्ठांनी त्यांचा असणारा पुत्र शक्तीला दिली. शक्तींच तत्पुत्र पराशर ऋषींना. पराशर ऋषींनी असणारी ही संपूर्ण जी विद्या आहे, ही संपूर्ण विद्या पराशर ऋषीने आपला पुत्र भगवान वेदव्यास, की ज्यांच्या नावाने आजची पौर्णिमा आहे, त्यांच्याकडे सुपूर्त केली. भगवान वेदव्यासाने असणारा आपला पुत्र शुक, ज्याने भागवताची निर्मिती केली, शुकदेवांना दिली. शुकदेवांनी असणारी आपली विद्या पुढे गौडपादाचार्यांना दिली. गौडपादाचार्यांनी गोविंदपादाचार्यांना दिली. गोविंदपादाचार्यांनी पुढे शंकराचार्यांना दिली. आणि शंकराचार्यांची असणारी परंपरेने अस्मत् गुरु संतत मानतोस्मी, आत्तापर्यंत असणारी अशी अव्याहत अखंड ज्याला परंपरा आपण म्हणतो. म्हणून आपण या ठिकाणी ज्या ज्या वेळेस शास्त्राचं अध्ययन आणि अध्यापन आरंभ करतो, त्यावेळेस म्हणून आपण हे संपूर्ण ही असणारी ही परंपरा, ह्या परंपरेचं पूजन, या परंपरेच्या अनुषंगाने काय झालं, आम्हाला हे दिव्य ज्ञान प्राप्त झालं. कुठून? ओम नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्त्वत्त पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महन्तं गोविन्द योगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशंकराचार्यमथाश्च पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तं तोटकं वार्तिककारमन्यात् अस्मद्गुरून् संततमानतोस्मी. अशा प्रकारे असणारी अखंड अव्याहत असणारी काय ही संपूर्ण परंपरा आजपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य ज्या गुरूंनी केलं, त्या सगळ्या परंपरेला आम्ही काय करतो, या ठिकाणी वंदन करतो, प्रणाम करतो, दंडवत करतो. म्हणजे अशा ठिकाणी असणारी ही परंपरा, हा संप्रदाय, त्याला आपण संप्रदाय सुद्धा म्हणतो. हा संप्रदाय सम्यक प्रदाती इति संप्रदाय. संप्रदाय म्हणजे काय? संप्रदाय म्हणजे सम्यक प्रदाती. जसं गुरूंकडनं घेतलेला आहे त्याचप्रमाणे दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं जे कार्य आहे, त्याच्यामध्ये मनामध्ये न कुठलाही भाग न घालता जसंच्या तसं जे पोहोचवतात अशी असणारी ही गुरुपरंपरा, त्या संप्रदायाच्या अनुषंगाने अखंड काही ज्ञानाची परंपरा. म्हणजे आपल्याकडे प्राचीन कालामध्ये काय होतं, गुरुकुल परंपरा होती. गुरु कुलम म्हणजे राहण्याचं स्थान. हजारो काय होते आपल्या भारतामध्ये, जर पाहिलं तर आपण हजारो संपूर्ण आपण इतिहास पाहिला तर काय झालं, कृष्ण असेल, सुदामा असेल, त्यांच्या गोष्टी आपण पाहतो, त्या ठिकाणी महाभारतातल्या गोष्टी पाहतो. हे सगळे काय जे आहे, सगळे आपले जे ज्ञान आहे, हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी कुठे गेले, तर गुरुकुलामध्ये गुरूंजवळ जाऊन हे संपूर्ण जे ज्ञान आहे हे ज्ञान त्यांनी प्राप्त केलं. मग त्यावेळेस काय गुरु काय करायचं, ज्ञानाबरोबर देव, देश, धर्म, ज्याचे संस्कार अपेक्षित आहे, हे सगळेच्या सगळे संस्कार त्या ठिकाणी शिष्यावर देऊन, उत्तम संस्कार त्याला म्हणतो आपण, की योग्य जो आहे कर्तव्यदक्ष सुशिक्षित असा असणारा तो व्यक्ती, तो नागरिक तयार करण्याचं जे काम होतं, कर्तव्यदक्ष, माझं काय कर्तव्य आहे, मला काय केलं पाहिजे, हे घडवण्याचं जे कार्य होतं, हे कार्य कोण करत होती, ही गुरुकुल परंपरा करत होती. म्हणजे अशा प्रकारे हजारो गुरुकुल काय होती आमच्या या भारतामध्ये होती. त्याच्यामध्ये विशेषतः असणारी तक्षशिला असेल, नालंदा असेल, ही मोठी हजारो विद्यार्थी, हजारो आचार्य ज्या ठिकाणी काय करायचे, हे विद्याचं अध्ययन आणि अध्यापन करण्याचं काम त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून आमचा भारत जो होता, आमच्या भारताला आमचा सार्वभौम होता. भारत हा काय होता, विश्वगुरु होता. पण भारताला काय म्हणतो, विश्वगुरु. भारत म्हणजे भायामृतः इति भारतः. भारत शब्दाची व्याख्या अशी आहे, भायामृता म्हणजे याच्यामध्ये काय, ज्ञानच आहे, ज्ञानामध्ये रत आहे. म्हणजे आमच्यामध्ये असणाऱ्या सगळ्या ऋषी मुनींची आपण जर चरित्र पाहिजे, सगळे कशामध्ये होते, ज्ञानामध्येच. तपसा ब्रह्म विजिज्ञास, तपामध्येच, ज्ञानामध्येच सगळे काय होते, रममान होते. आणि त्या ज्ञानाच्या द्वारे उत्तम संस्कार पिढ्यानपिढ्यांना देण्याचं काम ही परंपरा करत होती. आणि त्यातनंच हा भारत जो होता, हा भारत सार्वभौम होता. म्हणजे अशा प्रकारे असणारा हा भारत
विश्वगुरु का म्हणण्याचं कारण तर एत देश प्रसूतस्य सांगितले. भारताला आपण विश्वगुरु का म्हणतो तर ज्यासाठी महाभारतामध्ये श्लोक येतो की एत देश प्रसूतस्य सकाशात जन्मजग्रह स्वंसम चरित्र शिक्षेरम पृथिव्या सर्व मानवाः. संपूर्ण या पृथ्वीवरचे संपूर्ण मनुष्य जाती जी आहे या संपूर्ण मनुष्य जातीने काय केलं पाहिजे की जी आचरणाची शिक्षा आहे, कसं वागलं पाहिजे, कसं आचरण असावं, कसं काय केलं पाहिजे, या सगळ्या ज्या शिक्षा आहे कुठे शिकल्या पाहिजे तर एत देश प्रसूत असते. या देशामध्ये या भारतामध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीकडूनच सकाशात जन्मजग्रह स्वंसम चरित्र शिक्षा, आपापली चरित्र आपण कसं राहिलं पाहिजे, कसं काय केलं पाहिजे, सगळी जी चरित्र आपली आहे ही कुठून शिकली पाहिजे, या देशामध्ये निर्माण झालेल्या व्यक्तींकडनंच. स्वम स्वम चरित्र शिक्षेरम पृथिव्या सांगितलं. या संपूर्ण पृथ्वीवर असणारे संपूर्ण जी मनुष्य जाती आहे त्या पृथ्वीवर असलेल्या संपूर्ण मनुष्य जातीने काय केले पाहिजे ते या भारतामध्ये असणाऱ्या व्यक्तींकडून, इथे असणाऱ्या महात्म्यांकडून आपापल्या चरित्राची शिकवण करून घ्यावी. आणि म्हणून अशा प्रकारे शिक्षेच्या बाजूने भायामृता ज्ञानामध्ये रमा असल्यामुळे योग्य शिक्षा देण्याचं जे कार्य होतं हे योग्य शिक्षा देण्याचं कार्य कुठं होतं भारतामध्ये असल्यामुळे आपण त्याला म्हणतो विश्वगुरु. पण भारताला काय म्हणतो विश्वगुरु. इथूनच ज्ञानाचा असणारी जी गंगा आहे ही ज्ञानगंगा संपूर्ण जगामध्ये या ठिकाणहूनच प्रसारित झाली. म्हणजे अशा प्रकारे असणारी या सगळं असणारं मूलभूत कारण म्हणजे इथे असणारी गुरु आणि शिष्य परंपरा. शरणागतीची भावना, अनन्य भावाने शरण जाऊन ती विद्या संपादन करण्याचं जे कार्य आहे हे कार्य या ठिकाणी प्रमुख होतं की माझा अहंकार सोडून. म्हणून त्या ठिकाणी गीतेमध्ये काय सांगितलं, शिष्याची असणारी लक्षणं की तुला ते प्राप्त करायचं असेल तर काय केलं पाहिजे, तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. ही शिष्याची लक्षणं आहेत की शिष्याने कसं असावं. नुसतं विद्या प्राप्त करायची म्हणून गुरुकडे जायचं नाही. मग गुरुकडे गेल्यानंतर गुरु पहिल्यांदा तुमचं निरीक्षण करेल कशा प्रकारे आहे आणि त्यानंतरच मग गेल्यानंतर काय केलं पाहिजे, तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रातेन संपूर्ण साष्टांग दंडवत अनन्य भावाने शरणागती. त्यानंतर सेवया, त्यानंतर काही दिवस तिथं राहील गुरुकुलामध्ये, काय असेल गुरूंची सेवा, इतर काय असेल ती सेवा. आणि त्यानंतर परिप्रश्न, मनामध्ये तो संशय आहे की कशासाठी मी आलो आहे, काय बंध काय मोक्ष, हा जो प्रश्न पडलेला आहे हा प्रश्न त्यानंतर. म्हणजे अशा प्रकारे जोपर्यंत परिपक्व अवस्था शिष्याची होत नाही तोपर्यंत ते गुरुसुद्धा काय करतात, उपदेक्षन्ति ते ज्ञानम. ते ज्ञान जे आहे जे द्यायला पाहिजे, कोणतं ज्ञान मग ते जे आता आपण पाहतो गीतेच्या माध्यमातून, येन ज्ञातेन सर्वमिदं विज्ञातम भवती ती, की त्या ज्ञान जे आहे एक जाणल्यानंतर या संपूर्ण जगताचं ज्ञान ज्यामुळे होतं असं असणारं तत्वाचं ज्ञान, म्हणून त्याला आपण तत्वज्ञान म्हणतो. हे तत्वज्ञान कधी देतात ते की अशा प्रकारे जो योग्य शिष्य आहे कोण आहे, जो तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, या उत्तम क्वालिटी ज्या शिष्यामध्ये आहे, सेवा करण्याची वृत्ती आहे, दंडवत प्रणिपात करण्याची वृत्ती आहे. आणि अशा प्रकारे सगळ्या सेवेने ज्यावेळेस गुरुचं अंतःकरण त्या ठिकाणी आल्हाददायक बनेल त्यावेळेस तो काय करेल, परिप्रश्न करेल की हे गुरु, बंध काय आहे, मोक्ष काय आहे, या जीवनाचं वास्तविक रहस्य काय आहे. आणि मग त्याच वेळेस गुरु काय करतील, त्याला ते जे ज्ञान आहे उपदेक्षन्ति म्हणजे उपदेश करतील. आणि म्हणून त्या ठिकाणी सुद्धा तर आपण आता जे गीता पाहतो, गीतेमध्ये सुद्धा काय, पहिला जो अध्याय आहे हा अर्जुनाचे सगळे प्रश्न आहे. परंतु अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर भगवंत कधी देत आहेत, तर दुसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा अर्जुन भगवंताला अनन्य भावाने शरण जातोय, काय म्हणतोय, कार्पण्य दोषोपहतः स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नम्. मी तुमचा शिष्य झालेलो आहे, काय करा, म्हणजे आत्ता तुम्हाला अनन्य भावाने शरण आलेलो आहे. पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः, तुम्हाला विचारतोय आता मला काय करायचं आणि काय करायचं नाही हे मला आता कळत नाही. यच्छ्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे. हे भगवंता
मला या सगळ्यामध्ये योग्य असणारा निर्णय तुम्ही करा. कारण का शिष्यस्तेहम, मी काय आता तुम्हाला अनन्य भावाने शरण आलेलो आहे, मी तुमचा शिष्य झालेलो आहे. मला काय करा तुम्ही, शाधिमाम त्वाम प्रपद्ये, की तुम्ही मला काय करा, आता जी शिकवण आहे, जो उपदेश आहे, हा उपदेश तुम्ही मला आता करा. आणि मग अशा प्रकारे ज्यावेळेस त्या ठिकाणी अर्जुन भगवंताला अनन्य भावाने शरण गेल्यानंतर भगवंत दुसऱ्या अध्यायातील 11व्या श्लोकामध्ये अर्जुनाला उपदेश आरंभ करतात. अशोचान अन्वशोचस्त्वं प्रज्ञा वादांश्च वाससे गतासून गतासूंश्च न अनुशोचन्ति पंडिता. हा भगवंताचा असणारा अर्जुनाला उपदेश. म्हणजे सांगायचं तात्पर्य का जोपर्यंत अनन्य भावाने शरणागत होत नाही, शिष्यत्व जोपर्यंत करत नाही, तोपर्यंत गुरु सुद्धा काय करतात, ज्ञान देत नाही. म्हणजे अशा प्रकारे म्हणतात विज्ञानार्थम, पुन्हा मंत्र म्हणतो वेद, काय त्याचं ज्ञान प्राप्त केल्यासाठी काय केलं पाहिजे, तद्विज्ञानार्थम स गुरुमेव अभिगच्छेत, तुम्हाला गुरूंकडेच गेलं पाहिजे. समित्तानिही, हातामध्ये समिधा, कोणत्या गुरूंकडे गेलं पाहिजे. शिष्याची ही लक्षणं सांगितली, कोणती, प्रणिपात, परिप्रश्न, सेवा. आणि गुरुची असणारी लक्षणं त्या ठिकाणी शास्त्र सांगतं, श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, गुरूंची ही लक्षणं त्या ठिकाणी सांगितली शास्त्राने. श्रोत्रियमा श्रोत्रिय छंदोधीते, या छंदानाम अधीयते. छंद हा म्हणजे वेद, ज्यांनी सांगोपांग शास्त्राचं संपूर्ण अध्ययन केलेलं आहे, किंवा ज्यांनी सांगोपान शास्त्राचं अध्ययन केलेलं आहे, अशा गुरूंच्या अनुषंगाने ज्याने आपलं अध्ययन आणि अध्यापन केलेलं आहे, तो श्रोत्रिय. आणि मग अध्ययन केल्यानंतर काय झालं पाहिजे, तो ब्रह्मनिष्ठ, म्हणजे त्याने प्राप्त केलेल्या विद्येमध्येच जी काय प्राप्ती केलेली आहे त्याच्यामध्ये काय झाला पाहिजे, तो निष्ठ झालेला पाहिजे. श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. आणि असा जो श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ आहे, अशा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरुकडून ज्यावेळेस उपदेश आपण करून घेऊ, त्याच वेळेस तो उपदेश काय म्हणतो, आपण सफल होतो. म्हणून अशा प्रकारे ती विद्या सार्थक होती. म्हणजे अशा प्रकारे असणारी अव्याहत असणारी ही अखंड गुरुपरंपरा, आणि त्या परंपरेच्या अनुषंगाने जे ज्ञान, दिव्य ज्ञान आहे, अलग लक्षात, हे जे ज्ञान आहे काय दिव्य स्वरूपाचं आहे, अमृतत्व आहे. दुग्धम गीतामृतम महत सांगितलं, महत आहे, अमृतत्व आहे. कारण का हे अमृतत्व आम्हाला करून देणार आहे ज्ञान आहे. अमृतत्व देतं म्हणजेच काय, हे पुन्हा जन्म आणि मृत्यूचं जे चक्र आहे, त्या जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून आम्हाला बाहेर घेऊन जाणारं ज्ञान आहे. आणि ते ज्ञान ज्या गुरूंमुळे आम्हाला प्राप्त होतं, त्या संपूर्ण गुरुपरंपरेला असणारा साष्टांग दंडवत, साष्टांग प्रणाम म्हणजेच गुरु पौर्णिमा. आणि अशी ही